कशी झोप लागण म्हणा. पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, त्याला स्वतःच्या कष्टाचं काही नको का? झोप लागाया असं वाईट वाटत नाही का रे तुम्हाला? पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टी व्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, वॉशिंग मशीन सासऱ्याची, गॅस सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, काम कराय पोरगी सासऱ्याची, माच तुम्हाला काय न्याय आहे पण जगाचा? बरं कुठल्या शास्त्रात हुंडा पद्धत नाही बरं. उलट शास्त्र सांगतं उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पित्वर्जितम माधम भातृवित्तच्च स्त्रीवित्त आधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो त्यांना अर्धी शिडी खाऊ द्या, पण जगाच्या मालकाच्या दारात तो वैरागी पुरुष मानला जातो. त्याला वैराग्यच आहे जो स्वतःच्या कष्टावर जगतो दादा. जो बापाच्या इस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे, जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला जिंदगीवर त्रास आहे महाराज. आता वाजवा टाळ्या, खरं हे तुम्ही मुदाम नाही वाजवल्या. तुम्हाला माहित आहे आपण घेतलंय का? आपण नसतं घेतलं म्हणजे वाजवली असती. आपण खाऊन कुठं वाजवायची असती वय? इतकं नका रे विचित्र वागो दादा. आणि तुम्हाला बी काय गम आहे? अशा पोराच्या पदरात पोरगी टाका ज्याला पैशाच्या लक्ष्मीपेक्षा तुमच्या लक्ष्मीची जास्त किंमत आहे. तो अखंडितपणे सुखाचा संसार करेल ना. काय पैशाचं घेऊन बसलात रे? हा तुम्ही सुद्धा टाळ्या उपकार केल्यासारख्या वाजवल्या. धर घे धर घे दार, आमचं झालंय आता. आता काय बोलती? घे दार घे. अरे लिखी बाळीसाठी तरी ऐका की. तुम्हालाही मोठ्या घरचा जावाई लय लागतो रे. तुम्हालाही माळकरी जमत नाही, तुम्हालाही निर्व्यसनी जमत नाही. आता ही पोरं आईट करतात त्याचं कारण निम्म तर पोरीच आहेत. त्यांना तसलं आवडतं महाराज. आणि माझी विनंती पोरांनो, मी सख्खी बहीण म्हणून नजरेत नजर घालून सांगते, तुमच्या पैसा कमवा. गरज आहे बरं का फार. ही जी मन आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. विनंती माझी, धर्म अर्थ काम मोक्ष ह्या 4 पुरुषामध्ये अर्थ पुरुषार्थ आहे. पैसा कमवणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. कमवा, शिक्षण घ्या, मोठे व्हा. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकून गुरीच भेटती. नोकरी सरकारी आहे ना, किंमत तुम्हाला रे. किंमत तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर काही असू द्या, खिशात दमडी नसली ना, कोण खात नाही आपल्याला. माझी विनंती आहे दादा, प्लीज हे जे ज्या अहंकारात जगताय ना, हे फार कमी काळापर्यंत आहे. स्वतःला सिद्ध करा. आणि ही वेळ आहे जेव्हा अख्खं जग आपला अपमान करत असताना तेव्हा सन्मान मिळवून दाखवणं याला पुरुषार्थ म्हणायचा. त्याच लोकांनी सन्मान केला पाहिजे ज्यांनी अपमान केला. एवढं सामर्थ्य मिळवा रे. संतांकडनं हे तरी शिका. ज्या देहूनं तुकोबाचा गाथा बुडवला त्याच देहूला तुकोबाच्या गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हे सामर्थ्य तुकोबांचं आहे. ज्या माऊलींना जातीबाहेर ज्या आळंदीनं काढलं, अस्तीच आळंदी त्यांच्या जीवावर जगतीये. हे संतांचं सामर्थ्य आहे. हे परमार्थातनं घ्यायचं आहे तुम्हाला. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर छत्रपतींनी विचार केला असता माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कशाच्या विश्वासावर उभं करणार आहे? राजाच्या पोरांना भावं, गुलामाच्या नाही, ही शिकवणारी पिढी होती ती. पण छत्रपतींना तो विषय शिवलाही नाही. आत्मविश्वास होता, मनगटात बळ होतं, ज्ञान होतं, बुद्धिमत्ता होती, योग्य वापर केला. ही शेतकऱ्याची मुठभर पोरं मावळं म्हणून हाताला धरली, मातीची जाण करून दिली, धर्माची जाण करून दिली, पोरं जीव द्यायला तयार झाली. या शेतकऱ्यांच्या पोराच्या जीवावर 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत करणारे विश्वातले एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. हे शिका ना. फक्त बोलायचं नसतं रे. धर्म जातीवर नुसतं ओरडायचं नसतं. त्यातलं काय घ्यायचं हे कळलं पाहिजे. मॅनेजमेंट, व्यवस्थापन, योजनानाम सहस्रेषु शने गच्छत पिपलिका अगच्छेन वैन तोपी पदा एकम न गच्छती. इच्छा असेल ना, मुंगी मैलभर चालते. अरे इच्छा नसलेला वेगवान गरुड पक्षी सुद्धा 1 पाऊल पुढे जाऊ शकत नाही. काय करता त्या सामर्थ्याला, त्या ताकदीला, त्या वेगाला? जर त्याला करायचंच नाहीये, तुम्हाला सगळं मिळालं रे. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय पदरात पडला, ज्ञानोबा तुकोबासारखे संत पदराशी बांधले गेले, हिंदू धर्मासारखा धर्म मिळाला, भारतासारखी माती मिळाली, शेतकऱ्यासारखे मायबाप मिळाले. अजून हवं काय तुम्हाला? किती कारणं तरी द्याल आयुष्यामध्ये नाही करण्यासाठी. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की जीव गेल्यावर तुमचे मायबाप मरतात, तर भ्रमात आहेत तुम्ही. ज्या दिवशी 4 माणसात तुमचा अपमान होतो ना, तुमचा बाप तेव्हाच मरतो. जेव्हा भर वयात तुम्ही व्यसन करून येता ना, तुमचा बाप तेव्हाच मरतो. हे डोक्यात ठेवत जा जरा. आणि भान ठेवा या गोष्टीचं. जेव्हा 4 माणसात तुमचा सन्मान होतो ना, तुमच्या बापाचा भरून आलेला ऊर हा सगळ्यात मोठा परमार्थ असतो, जो विठ्ठलाने पोचवलेला असतो तुमच्यापर्यंत. याची जाणच नाहीये का ठेवायची? बरं मुलांचंही जाऊ द्या ग, पोरींनो तुम्ही तरी ग. आणि एक बहीण म्हणून विचारते, कुठल्या बुद्धिमत्तेला तुम्ही या बाकीच्या भानगडीत पडताय? जी पोरगी 24-25 वर्ष आपल्या आईबापासोबत राहून आपल्या आईबापाची झाली नाही, ती त्यांच्या नावाला कलंक लावायला तयार आहे, ती तुमचा संसार काय चांगला करणार आहे? डोक्यानं विचार केला का या गोष्टीचा कधी?
जी स्वतःच्या पोटच्या आईबापाची झाली नाही ती तुमच्यासोबत पळून येऊन काय तुमचा संसार नीट करणार आहे का करणार आहे? तुम्हाला वाटतं सगळं सोडलं माझ्यासोबत आली, येडे स्वार्थी ती. डोक्याला भान ठेवत जा जरा. बहीण आहे म्हणून सांगते, निर्भीडपणे जगा, कर्तृत्व गाजवा, हा परमार्थ आहे. तरुण वयामध्ये आई वडिलांची स्वप्न पूर्ण करणं याच्यासारखा मोठा परमार्थ नाहीये. ते करा अगोदर. साधा प्रश्न माझा तुम्हाला पांगरीकर, शाला घरातला बाप कळला नाही, पंढरीचा बाप कसा समजून सांगायचा आम्ही? शाला घरातली माय कळली नाही, पंढरीची माय कुठल्या तोंडानं समजून सांगितल्यावर कळणार आहे यांना? कर्तृत्वच माहीत नाही रे, कुठून सुरुवात कुठं शेवट काहीच माहीत नाही. म्हणून तर सांगतोय, जे योग्य आहे ते करा, जे अयोग्य ते टाळा. नाही चालत आपल्यात मांसाहार आणि दारू, नाहीच. व्यसनं चालतच नाहीत आपल्यात. लक्षात आहे? पहिला मांसाहार, दुसरी दारू, तिसरं परस्त्री गमन, चौथं वेश्यागमन, पाचवं चोरी, सहावं शिकार, सातवं जुगार. नाही चालत आपल्यात. नाही केलं, निर्भीड झालात. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातली भय नरका जाणे. कर्म सत्य झालं, कुणाची भीती? माय जगन्नाथ. जगाचा बाप पाठीशी उभा राहिला, मग काय अवघे त्रैलोक्य. सुखी झालात ना कर्म सत्य केल्यावर. अशामुळे कल्पना सत्यमुळे संकल्पे सृष्टी घडी, सभेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. मन काही सुखानं जगू देत नाही. एका मिनिटात राजन, एका मिनिटात रंक करतो. सत्य राहिलंच नाही. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी झोप आली तुला? लक्षात आहे ना? लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कस काय झोप आली तुला? अरे तुझ्या काळजीत मी जागा आणि तू झोपलास की रे अर्जुना? तेच तर ना देवा, तूच सांग, तूच उत्तर दिलंस. ज्याच्या काळजीत विश्वाचा नायक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तो निश्चिंत राहणारच ज्याचा बाप पांडुरंग आहे. मी काय चिंता करू सांग? घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी. अरे तुझं म्हणजे देवा, लावोनिया हात कुरवाईला माथा, सांगितली चिंता न करावी, मग पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपण पाशी न्यावे. कशाला भय करू मी? मला विश्वास आहे माय जगन्नाथ. मला माहित आहे, मी अनाथ जरी झालो ना, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका मला. आणि माझी तर विनंतीच आहे, जगाने आपल्याला सोडावंच. ज्ञानोबराय म्हणतात, जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहू. मला फार आवडतो लोकांनी त्रास दिलेला, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. आणि ज्या दिवशी लोक जवळ करतात सगळ्यात पहिल्यांदा विसर देवाचाच पडतो. म्हणून माझं मागणंच आहे देवा, जगाने नाकारावं आणि जगाच्या बापानं स्वीकारावं असं आयुष्य माणसाचं असावं. त्याच्यासारखं चैतन्यच कोणाकडे नाही. तो चैतन्यमय जगाचा बाप जणे स्वीकारलाय. काय लागणार आहे स्वीकारायला? चरणी जगन्नाथा स्थिरता, स्टेबॅलिटी. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थकता सांडी मार्ग. चुकीच्या मार्गाने जाऊन चालणार नाही. तुमचा परमार्थाचा अवघड आहे. नवल वाटतं मला तुमच्या परमार्थाचं. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं, हा परमार्थ आहे. महाराजाच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, लग्न काय बॉम्बलाई केली असती? डोकंही वापरीत जा की जरा, कॉमन सेन्स. नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती, जयाचे ऐक धड नाही तयासी परित्र पुससी काही. हेच तर ना देवा, विवेकाते भुलवी, संतोषाशी चाड लावी, बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. हे मन चुकीच्या मार्गाने येतंय आम्हाला. मग याला तुझ्या चरणी रमू दे. आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली भाग गेला. गेलं ना देवा सगळं. कुठून? मन स्थिर झालं. कधी झालं? माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद माझ्या मना माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला माझ्या नाम घ्यायला काहीच लागत नाहीये. पैसा नाही लागे, रुपया नाही लागे, ना लागे कपटी तमडी, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो
रुपया न लागे पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कबड्डी कबड्डी ना लागे कबड्डी कबड्डी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि राम मनवा खेती करो हरि राम मनवा खेती करो हरि राम. आयुष्यात पाहिजे काय सांगड बांधारे माधारे भक्ती सांगड बांधा बांधारे बांधा बांधारे भक्ती नारायण नामाची नामाची नारायण नामाची संसार सागर संसार सागर सांगड बांधारे बांधारे भक्ती नारायण नामाची नामाची नारायण नामाची नारायण नामाची आणि एकदा बांधली सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी तेने सदा चित्त समाधान 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 सर्व सुख ल्याज सर्व अलंकार सर्व सुख ल्याज सर्व अलंकार एकदा हे स्थिर झालं ना आनंदाचे टोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती आनंदाची अंग आनंद आयुष्य सुखी झालं रे अवघ्याचे त्रैलोक्य फक्त हे स्थिर करता आलं पाहिजे तसं हे बेकारच याच्या नादी लागून षडविकार निर्मित झाले आणि षडविकारांनी अवस्था इतकी बेकार केली हे जळेविन बुडविती आगेविन जाळीती न सांगता कवळती प्राणी आते हे शस्त्रेविन साधिती दोरेविन बांधिती ज्ञानीय सित्रीवती ती पैज लावोनी चिकलेविन रोविती पाशिविन गोविती कवना जोगे न होती आतवटपणे ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृणकुटा भरिला हा दंभू रुडविला जगी इही हे ज्ञान निधीचे भुजंग हे विषय दरीचे भाग हे भजना मार्गीचे मांग मारकचे यांनी काही आम्हाला देवापर्यंत पोचू दिलं मग आता आम्ही कशाचे आनंदी जिथं परमानंदच नाही आमच्या आनंदाची व्याख्याच परमानंद आहे देव माझा हा विश्वास निर्मित झाला आणि आता सगळ्या असत्याला आम्ही सामर्थ्याने फाटा फोडला आमच्याकडे अजूनही असत्यच आहे आमच्याकडे सत्य एकच आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळाच शकत भास सत्य एकच आहे देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा मी देवा
आयुष्य. बाकी हे जे काही आहे ना हे अखंडितपणे खोटं आहे महाराज. करा विचार, 18 कारखान्याचा मालक आहे पण अंगावर कपडे सुद्धा राहिले नाही दादा. 8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्या घरच्यांसाठी पडले ते शेवटच्या क्षणी हसत होते आणि ज्या लोकांसाठी काहीच नाही केलं ते रडत होते. जगाचं हेच खरं आहे दादा. काय वाटतं, माणूस घरच्यांसाठी जास्त पळतो का समाजासाठी? घरच्यांसाठी. हे सत्य तुम्ही नाकारू नाही शकत आहे. समाजासाठी पळले ना, मी नाही मत नाहीये, पण जास्त कुणासाठी? ते मागे बसून हसत होते रे, बरं झालं मी आलं. आणि आपल्यासारख्याच्या डोळ्यात पाणी आलं एवढी वाईट घटना बघून. बघितलं की डोळ्यात टचकन पाणी आलं तेव्हा कसा न्याय रे तुझा? एवढे पैसे, एवढी सत्ता, एवढं वैभव एका क्षणात केलं की रे विठ्ठला. काय राहिलं काय? शम्मा बुझ जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. म्हणून तर विनंती आहे, देह जाईल जाईल त्याशी काळोबा, देह जाईल, 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 जागी भाजी आता स्मरण करा पंढरीनाथ, भावी चरणी ठेवी माथा, सुख विव्यथा जन्माच्या. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, मरायच्या आधी म्हणा, आपलं मरण करा. ही मनात नाही, आपण खाली म्हणणार आहे म्हणा. टाळी वाजवा. टाळी 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 मांजरीकर हरी बोल. हरी हरी. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव 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 वासुदेव. अरे वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव एकदा म्हटलात ना, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, अखंडितपणे स्थिर होणार आहात तुम्ही. कुठं जातं हे मन दादा? याती कुळ माझे गेले हरपुणी, सगळं विसरतं.
हरिणे माझे हरिले चित्त वाहन वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. अहो माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, मग नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. कोण वेगळं करणार आहे तुम्हाला देवापासून? पण सामर्थ्य ठेवा, हे अस्थिर असणारं मन जगाच्या मालकाच्या चरणाशी लावा. अवघड आहे, पण एकदा इथून उतरलात ना मग काय, अखंडित जगाचा बाप पाठीशी रे द्वारकेचा राणा. तुम्ही काळजीच नाही करायची. तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ, एवढी गोपाळ आहे तेथे जातो कुठं होतोय. पण आम्हाला दैवच नाही कळला हो. आमच्याकडे अवघडच आहे. आमच्याकडे देव सुद्धा जातीवर आहे. हाय, धनगराचा खंडोबा, मराठ्याचा इठोबा, उरल्या सुरल्याचा मसोबा. देवही वाटून करे. इतकी विचित्र परमार्थाची पद्धत. हा, महापुरुष जातीवर. हाय, महापुरुषही जातीवरच. माळ्यांचे असतील तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. धनगराचे असतील तर अहिल्याबाई होळकर, बहुजनांचे आंबेडकर, मराठ्यांचे छत्रपती. होय, लिहून दिलं तर त्यांनी. आम्ही तुमचेच आहे बाबा, दुसऱ्यांनी घेतलं तर हा ना. इतकंही विचित्र नका वागू परमार्थामध्ये. मी म्हणते माणुसकीच ठेवा जराशी. या जगामध्ये देव व्हायचं सोपं आहे, पण माणूस व्हायचं अवघड. फारच अवघड झालं रे. जराही माणुसकी नाही आपल्याकडे, जराही. कोणीतरी म्हणलं नरकात गेल्यावर जाळतात, मान्यच आहे आम्हाला. गरुड पुराणाचा नियम आहे, प्रत्येक कर्माची प्रत्येकाची वेगळी शिक्षा आहे. पण मी सांगू, आपल्यासारख्याला नरकात जळून जळायची गरज काय? आपल्यासारख्याला नरकात जाऊन जळायची गरज काय? जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच जळतोय की त्याला मेल्यावर वेगळा नरक कशाला पाहिजे? आताही तुम्ही नरकातच आहे की. आताही लोकांचा बंगला बघून तुमच्या पोटात गोळा येतोय. माणसं आहे बाई तुम्ही. कधीतरी पेडा सुकानं बी खात जा कुणाच्या गाडीचा. ती पेडा खाताना म्हणतोय धडकू दे. कसा पेडा गोड लागन तुम्हाला? आणि काय कसा देव भेटल ग? आता आमच्या बायका पण लय ऊर बडवतात, देवानं माझं वाटोळं केलं. देवानं केलं? देवाचा काय संबंध आहे तुमच्या वाटोळ्यात? तुमचं वाटोळं तुमच्या कर्माने केलं. तुम्हीच सांगा ग मला माय, शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली आहेत? हरिपाठाचे किती अभंग तोंडपाठ आहेत? एकादशीचे किती व्रत पाळली आहेत? लोकाविषयी चांगला विचार कधी केलाय? अगं लोकांचं जाऊ द्या ग माय, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? ती मरायच्या आधी. मेल्यावर बोललात चल की श्राद्धाला. माझी सासू माझ्या आईसारखी होती, पण मी तिला लई छळलं. कसली वागणूक ही? अहो कुठेतरी वाचलं मी, पोरीकडे आईबाप सांभाळायचे असते तर कधीच वृद्धाश्रम महाराष्ट्रात राहिले नसते. माझं तेच वाक्य आहे. आजही प्रत्येक पोरीनं सासरे आईबापासारखे सांभाळले तर वृद्धाश्रम आजही महाराष्ट्रात राहणार नाही. हे पोरींच्याच हातात आहे. ते पण मान्य करा की. आता हिकून टाळ्या कमी हिकून जास्त आल्या. इतकं तर बेकार जिंदगी माझी. ह्यांना बोललं की हे वाजवत्यात, ह्यांना बोललं की हे वाजवत्यात, आणि ज्यांनी केलंय ते का वाजत्यात. अरे चुकलं म्हणून वाजवी जावा, चुकलं हिथून पुढं सुधारतो. माये झाले पाहू नका, पुढे जामी नाही. इतकंही म्हणजे माझं मत एकच आहे, कर्म सत्य करा. अदशुलन संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. कर्मानं बांधलेली माणसं आहेत आपण. काय झालंय माऊली, आपल्याकडे 4 पुस्तकं जास्त शिकलेली माणसं, 4 पैसे जास्त कमवलेली माणसं आपल्याला मूर्खात काढतायत. ही 4 पुस्तकं जास्त शिकलेली माणसं आम्हाला म्हणतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. म्हणजे आम्ही सत्य करतो ते मूर्ख, तू शहाणा बाबा. आणि कुठल्या टिमक्या वाजवताय? विज्ञानाशा. जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर हनुमान चाळीसेमध्ये तुलसीदासांनी हजारो वर्षापूर्वी सांगितलं. कुठल्याच मशिनीशिवाय. अध्यात्म सांगते मी तुम्हाला. जुग शस्त्र जो जन प्रभा नोलिल्योता ही मधुर फल जाणू प्रभु मुद्रिका मेली मुकमाही जल गई राज गई जर्जना दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे ते राम दुवारी तुमर कब होत न अन्य बिन पैसारे सब सुख लेली तुम्हारी शरणा तुम रक्षक का हो कोडरण आपण तेज समारोह आपे तीन लोक हाकते का भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जप नाम सुना नासे रोग हरे सब पीरा जबरदस्त हनुमंत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव कीना जो सतबार पाठ कर कोई छूटई बंदी महासुख होई जो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी तुलसीदास सदा हरि चेरा की जेना तरदय मांडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. सामर्थ्य असतंच ना नामात. केला या गोष्टीचा विचार कधी? पहिलं विमान राईट बंधूंनी मराठी माणसाने उडवलं, त्याचं नाव शिवा तळपदे, तेही शास्त्रवेदांच्या अभ्यासावर. या बल्बचा शोध 1980 काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला अशी शिक्षण पद्धती सांगते. त्या मास्तरलाही जाऊन सांगा, या एडिसनच्या अगोदर 750 वर्षापूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी
जर तुम्ही सामर्थ्याने उदकाचे आवेशे प्रकटले ते जलकलखित दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावानं वीज निर्मिती होणार. हे ज्ञानोबरायांनी वयाच्या 16 वर्षी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्यात अगोदर अध्यात्माने स्पष्ट केलं. चाचूचेनी सांडसे खंडिज पै पाणी राज हंस आहे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण विषय तोच ना. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली तर खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे? इथे क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. नाही तर तुम्हीच मला सांगा कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? ग्रंथ सांगा एखादा. असत्य स्वीकारतात लोक का? सगळ्यांनी स्वीकारलं. 2 महिने आधीपासून जाहिरात असती, उठा उठा दिवाळी आली, मोती स्तनाची वेळ झाली. दिवाळी आत्ताची. नामदेव महाराज सांगतील तुम्हाला, विठोबाचे राजा आम्हा नित्य दीपवाडी, आम्हा नित्य दीपवाडी. विष्णुदास नामा जीवे भावी हो वाडी. आमच्यासाठी दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील. आमच्यासाठी झाले राम राज्य काय होणे आम्हासी. धरणी धरी पिके गायी बोलिल्या म्हशी. राम वेळो वेळा हे काबोविये. दडिता कांडिताचे वितागबाई, दडिता कांडिताचे वितागबाई. हे सुख आहे. संतांची संगत म्हणजे आमच्यासाठी सगळ्यात मोठं वैभव आहे. बरं का नसावं? ज्या गंगेला पवित्र व्हायला तुम्ही जाता ती गंगा पवित्र व्हायला माझ्या ज्ञानोबरायांकडे येते. का सामर्थ्य नसावं संतांच्या संगतीचं? नाथ बाबांचं मत आहे, स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा. ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. काय शब्द आहे तो. नामदेवराय म्हणले देवा मी अनुभवलं. ज्ञानोबरायांसोबत नामदेवराय जावे, भगवंताने सांगितलं नामदेवा जा ज्ञानोबरायांसोबत तीर्थयात्रेला. नामदेवराय म्हणले कटेवरी कर नाही ज्या देवाचे नघी मी तयाचे दर्शन. भगवंताने सांगावं नामदेवा कुठे जाताय हे पाहू नका, कोणासोबत जाताय हे पहा. आयुष्यभर जे माझं नामचिंतन केलंय त्याची फलप्राप्ती आहे की माऊलींचा सहवास तुम्हाला मिळतो. हे सगळ्यात मोठं सौभाग्याचं लक्षण आहे. जा. भगवंताने सांगावं नामदेवरायांनी जावं. काय अधिकार माऊलींचा बघावा. काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी माऊलींनी पाऊल ठेवावा. वाराणसीमध्ये साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आलेत ज्ञानोबरायांना. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ते बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई. नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. हा नामदेवरायांचा शब्द आहे. नामदेवराय म्हटले इथे कुठे मिठी मारताय माय, तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझे ज्ञानोबराय आहेत. माझ्या माऊलींचा अंश नाही अशी जागा नाही, कारण माझ्या माऊलींचा शब्द आहे. हे विश्वची अमोचे घर ऐसी मती ज्याची स्थिर चरणी जगन्नाथा. आलात विषयाकडे? हे लक्षात ठेवा. कधी परमार्थ कळणार आहे? सर्वा घटी राम देहादेही एक. नाहीच कळणार त्याच्याशिवाय. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. एक तत्वी नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी. हे मन रमवा तिथे. अरे मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. हरिपाटी स्थिरावला. स्थिरावणं कळतंय? समाधानी होणं तोची धन्य. नाहीतर मग आपली अवस्था म्हणजे रिकामा अर्धगडी नको लटिका सर्व हा आपली तशीच अवस्था आहे. जे लटकय त्यातच गुंतलोय, जे सत्य त्यात अजूनही आमची अवस्था चुकीचीच आहे. अजूनही देव मानतच नाही आम्ही. होय माय चतुर्थी करायची 3दा कॅलेंडर बघायचं, धरायची कशाला मग? होय श्रावण सोमवार करती, मार्गशीर्ष गुरुवार करती, पौष रविवार करती, शिव्या देती. हा उपास करी ती, वारीला जाती आणि सगळ्या लाईनीत उभा राहती. आला राजगिऱ्याचा लाडू द्या, आली पेट खजूर द्या, आला द्या, बिस्लरी केळं द्या, बिस्किट पडा द्या. जन्माची भिकारी करे आपण. देव काय खायला प्यायला देतो का नाही का जिंदगीत येऊन? प्रापंचिकानं कधीच हात घ्यायला पुढं करायचा नसतो. साधकानं घ्यायचं असतं दान, आपण द्यायचं असतं. हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हाताला पवित्र करायचं दान करा, पाय पवित्र करायचे निस्वार्थी पदयात्रा करा, मुख पवित्र करायचंय नाव घ्या, आयुष्य पावन करायचंय. भगवंताविषयी प्रेम हृदयात साठवून ठेवा, जगाचा बाप तुम्हाला पावन करणार. हे करा. हां दात नाही म्हातारी लात्री रास गेल्याचा लाडू घेती. मी आजीला विचारलं चावत नाही कशी खाणार आहे, मला नाही नाटूला. वारी कशाला मरायला.
आळंदीचा लाडू पांघरीत आणतीन वारी करती वा ग वा. कशाला करी ती महाराज उपकार त्या कीर्तनकारावर आणि त्या महाराजावर. नीट करावं रे दादा, नाही तर नाही करावं. किती किती घाण, किती वाटोळं, किती पायाखाली आणणं. म्हणजे हे पुण्य करता करता पाप आहे की नाही. मला कोणी विचारलं ना ताई पाप म्हणजे काय असतं, माझं एकच उत्तर आहे, स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. अजून काय पाप हवंय तुम्हाला जिंदगीत. तुम्हाला काहीच कळत नाही आपल्याला, म्हणून तर विनंती तरी करा. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. मला माझं चांगलं नाही कळत आहे बाबा. संतांनी तुम्ही करा. तुका म्हणे माझे तुम्हा नाही कळत आहे मला. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. एवढा करा उपकार सांगा. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानो. माझ्यासारख्या पाप्याला कुठं नाम घ्यायला सांगता. तिथपर्यंत पोहोचवा मला. नम्रता तरी असू द्या. फार गर्व झाला आपल्याकडे. 2-4 शब्द अहो विचार करा. 4 ओव्या पाठ करून जर तुम्ही आम्हाला एवढी मान्यता देताय, आम्ही समाधीवर जीव सोडला तरी कमी आहे. ज्यांनी ज्ञानेश्वरी जगाच्या पदरात टाकली, काय सामर्थ्य असेल त्या माऊलींचं. आम्ही 4 गात्याचे अभंग पाठ केले, तुम्ही आमच्या पाया पडताय. तुकोबांचा विचार करा, काय ताकद असेल त्यांच्यामध्ये. 36 वर्ष जगाच्या मालकानं कावडीनं ज्यांच्या दारात पाणी वाहिलं ते नाथ बाबा, सामर्थ्य काय असेल त्यांचं. ज्या गोरोबा कुंभारांसाठी जगाचा बाप कुंभार झाला, काय भक्ती असेल त्यांची. ज्या कान्हो पातळीला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा मिळाली, काय पावित्र्य असेल त्यांचं. केलाय विचार. ज्या नरहरांसाठी जगाच्या बापानं चटके खाल्ले, त्यांचं प्रेम काय असेल जगाच्या बापावर. चोखोबांसाठी जगाचा बाप बाई झाला, गुरे राखायला महार झाला, त्या चोखोबांचं प्रेम काय असेल त्या विठ्ठलावर. आपलं तीळ मात्र तरी आहे का त्या मानाने. ज्या दिवशी निस्वार्थी प्रेम कराल ना, ज्या दिवशी दुसऱ्याच्या आनंदात तुम्हाला आनंद होईल, त्या दिवशी परमानंद तुमचा असेल. हा विश्वास मी तुम्हाला देते. फक्त दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिका. आनंदीच व्हायचं ना तुम्हाला, मग त्याला काय वेळाची गरज नाहीये. तुम्ही मेलात तरी सुखी आहेत. तुका म्हणे बळी जीव दिला काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. मृत्यूला हरवायची ताकद वैष्णवात आहे. त्याला भय कसलं, आणि ज्याला भय नाही त्याला दुःख कसलं. आम्ही दुःखीच नाही देवा. आमची अवस्था म्हणजे अवघेची त्रैलोक्य आनंदाची चरणीच्या जगन्नाथ चित्त ठेले, चरणी जगन्नाथ चित्त ठेले. त्रैलोक्य आनंदाची राधा, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, चरणी जगन्नाथ चित्त ठेले. समजून काही सांगितलं की मनानं तुमचं इतक्या पटकन ऐकलं. आम्ही त्याला म्हटलं येड्या, हे सगळे तुझे नाहीत. इथं एकच सत्य, माय जगन्नाथ मायबाप विठ्ठल आहे तुमचा. समजून घ्या. विनंती बाबांनो माझी, पाया पडून सांगते, तुमच्या अनुभव आलाय म्हणून सांगते. जगाचं काही खरं नाही बरं. हा, खिशात पैसा नावात प्रसिद्धी आहे तोपर्यंत लोक आपली आहेत. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे नाही कोणी, अंत हे नाही कोणी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. कोणीच नाहीये कोणाचं. मग एक सत्य स्वीकारा ना. हम तुम्हारे थे प्रभु, तुम हमारे हो. हम तुम्हारे थे प्रभु जी, तुम हमारे हो. हम तुम्हारे, तुम हमारे ही रहो ओ मेरे भगवन. अब ना कुछ कहना कान्हा, अब ना कुछ सुन
होतो का हो आपला? 22-23 वर्षाची तरुणी बांड पोरगी तुकोबारांच्या दारात उभी आहे. डोळ्यात पाणी आहे तिच्या. विचारलं तुकोबांनी, माय रडायला काय झालं? वैष्णव दिसतेस. आपण रडायचं नसतं, रडवायचं असतं. माणसाला नाही. रडती माया मोह रात्रंदिस. या षडविकारांना रडवायचं असतं जे आपल्याला त्रास देत आहेत. आपण कशाला रडायचं? काय झालं ग? काही नाही तुकोबा, सांग ना. तुकोबा, लहान असतानाच लग्न झालं. लग्न झाल्यावर काहीच काळात नवरा गेला. नवरा गेल्याचं सगळं दुःख समाजाने माझ्याच मस्तकी मारलं. मीच कपाळ करंटी, मीच अलक्ष्मी, मीच दरिद्री, मीच उलट्या पायाची. मीही मान्य केलं. वाईट वाटलं. माझा एक प्रश्न आहे आई तुम्हाला. नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर संसार करायचा अवघड आहे? माय माऊल्या, नवरा गेल्यावर का सोबत असताना? गेल्यावर ना. एकटीनं संसार करायचा अवघड आहे. मग माझा एक प्रश्न आहे माय, ज्या बाईनं समाजाला तोंड देत आपलं पातिव्रात्य सांभाळलं, ज्या बाईनं आपल्या पदराखाली लेकरं मोठी केली, जिनं नवऱ्यानंतर सुद्धा धीर बांधून संसार सांभाळला, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं अपमानित करतं, हा कुठला न्याय समाजाचा आला ग माय? जिची काहीच चूक नाही, तिचा दोष तुम्ही तिला का देताय? मी आजही अनुभवते. औक्षण करताना तीच बाई करते जी सवाशीन आहे. ती बाई कधी कुमारिकेला कुंकू लावत नाही जिचा नवरा गेलाय. ती सवाशिनीला कुंकू नाही लावत. ती दर्शनाला पुढे नाही बसत. ती देवाला पुढे नाही बसत. ती फार सामर्थ्याने समाजात वावरत नाही. का? तिचा नवरा गेला. तिच्या हातात होतं का? केला या गोष्टीचा विचार कधी? काय वागणं आहे ग माय हे? अगं, एखाद्या नवरा नसणाऱ्या बाईनं एखाद्या सवाशिनीला कुंकू लावलं ना, ते कुंकू लावताना देवाकडे एकच मागणं मागेल, विठ्ठला, जे दुःख माझ्या नशिबी आलं ते हिच्या नशिबी कधी येऊ देऊ नको. हिला सौभाग्य लागू दे रे विठ्ठला. एवढं मागणं मागूनच ती त्या बाईला कुंकू लावेल. आणि हे पुरुषांचा काही संबंध नाही याच्यात. ते तुमच्यात चालतंय. अगं, जी बाई त्या पंढरपुराची विठ्ठल आणि रखमाई दोन्ही झाली, त्या बाईला काय कमी किंमत देता ग? नवऱ्याच्या अगोदर जाणारी जर सौभाग्यवती असेल ना, नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल, तर नवऱ्याच्या नंतर जिनं पातिव्रात्य सांभाळून आपली लेकरं वैभवाला नेली, तिचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर असतो. मग तुम्हीच मला सांगा श्रेष्ठ कोणते? सगळेच खचरे. डोळ्यात पाणी आणून ती लेक तुकोबारांना सांगत होती. म्हटली, आजपर्यंत कधीच कोणाला सांगितलं नाही. तुकोबांना प्रश्न पडला, मग मलाच का सांगतेस का? तुकोबा, मला जाण होतं मी बाई आहे याची. मी जर कोणासमोर मदतीसाठी हात पसरला असता तर त्या मोबदल्यात माझं सत्व घ्यायला प्रत्येक जण पुढे आला असता. बाईचं कर्तृत्व कोणाला दिसत नाही, पण ती बाई आहे हे प्रत्येकाला दिसतं. माझं कष्ट कोणाला दिसणार नाही, पण माझ्या अंगावरची साडी फाटलेली असेल तर त्यातनं उघडं पडणारं शरीर मात्र सगळे डोळे भरून बघणार. मला माहीत होतं, मी जर स्वाभिमान घाण टाकला तर माझं पातिव्रात्य टिकणार नाही, आणि जर माझं पातिव्रात्यच टिकलं नाही तर मी बाई कसली. म्हणून कधी कोणाकडे हात नाही पसरला, मागणंही नाही मागितलं कोणाला. स्वतःच्या पायावर उभी राहिले. नवरा मेला तेव्हाच मरावं असं वाटलं, पण पोटाशी लेकरू होतं. म्हटलं, या निष्पाप जीवाचा काय दोष आहे? याला जन्माला घालावं आणि मग मरावं. पण जसं लेकरू हातात पडलं तुकोबा, बाईची आई कधी झाली मलाच कळली नाही. बाई पण सरलं, आई पण उरलं. आईपणात बाई पण राहतच कुठे. मी त्या लेकराचीच झाले आणि त्याच्यासाठीच जगले, आणि तेही स्वाभिमानानं त्याला वाढवलं. मला का सांगितलं? तुकोबा, ह्या पूर्ण आयुष्यात फक्त तुमच्याकडे बघून असं वाटलं की हा एकमेव पुरुष आहे जो माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेणार नाही. हे पावित्र्य तुमच्या नजरेत दिसलं म्हणून तुम्हाला हा धर्म आहे बरं का आपला. एखाद्या मुलीनं आपल्याकडं मदतीसाठी यावं आणि त्यात तुम्ही तिचा गैरफायदा घेणार नाही, हा पुरुषार्थ तुमच्या नजरेत दिसावा. याला पुरुषपणा म्हणायचं. शाहिस्तेखानाच्या लाल माला चालल्यात. शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठतरी लपली. शाहिस्तेखानाची बायको पळत पळत आली. जहाबना, मुझे लगता है शिवा के मारोने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रू है, पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मामले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते.
कौतुक बाइकोला वाटलं क्या लगता है आपको जहाँपना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली। उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर। अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शुभा बदला नहीं लेगा। बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा। आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा। खुदा का शुक्र है जिंदा हूँ, सीधा नहीं वो बंदा। नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा। लेकिन एक बात याद रख, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर बहू बेटियों को भगवान का दर्जा देने वाले हिंदू है वो, औरत जात को सम्मान से रखते हैं। दादा शत्रूलाही विश्वास वाटावाचं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहात तुम्ही। तुमच्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता, तेवढंच कर्तृत्व हवं तर हिंदू आहेत तुम्ही। जपा आहे आणि जपलात तर जगाचा बाप तुम्हाला जपेल, हे बाई म्हणून विश्वास देते मी तुम्हाला। तुमच्याकडे बघून आधार वाटावा, वासना नाही, एवढी नजरेत पावित्र्यता असू द्या तुमच्या। तुकोबा म्हटले, बाई माझ्या दारात आलीस कारण काय ग? काही नाही तुकोबा, अख्ख्या देहून सांगितलं तुमच्यासारखा दयावान संत दुसरा नाही। म्हटलं अंगावरची साडी जीर्ण झालीये, तुम्ही सगळ्या देहूला जगवलत, या बहिणीच्याही पदरात एखादं लुगडं टाकाल म्हणून तुमच्या दारात उभी आहे। आता तुकोबांनी सगळं देहूला दिल्यामुळे तुकोबाची स्वतःची परिस्थिती अशी होती, तुकोबाची पहिली पत्नी आणि 2 मुलं अन्न अन्न करून गतप्राण झाली होती। दुष्काळातीला नव्यानेला मान, दुष्काळातीला नव्यानेला मान सगळं वैभव, सगळं सामर्थ्य, सगळं ऐश्वर्य पायदळी तुडवलं, दुःख नाहीये याचं, पण आता हातात काही नाही उरलं। तुकोबांची दुसरी पत्नी एका लुगड्यावर संसार करती, जिजाबाई टोपण नाव आवली त्यांचं। त्याच एका लुगड्यावर संसार करत होत्या, ह्या बहिणीच्या पदरात तुकोबा टाकणार काय होते? आवली माता आंघोळ करत होत्या, एका आडबाजूला कणगीच्या पाठीमागे, कणिक माहित आहे तुम्हाला, ज्यात धान्य भरलं जातं, पहिले असं सुटेबल सोयी नसायच्या, त्याच्यावरच ते लुगडं वाळू घातलं होतं, कारण ते हडकल्यानंतर पुन्हा तेच नेसायचं होतं। तुकोबांना दिसलं, तुकोबांनी विचारच केला नाही, तेच ओढलं आणि हिच्या पदरात टाकलं। तुकोबांची पत्नी आतनं ओरडली, स्वामी, तसं तर आवली बुवा म्हणायच्या तुकोबांना, बुवा तुम्ही देणार हे माहीतच होतं मला, कारण असताना देतात त्याला माणसं म्हणायची आणि नसताना देतात त्यांना संत म्हणायचं, हे सामर्थ्य तुमच्या मनगटात असणारच। तुम्ही देणारच होतात, त्यात वाद नाही। मी काय करू? मी माझा आब कसा राखू? मी कशी बाहेर येऊ? डोळ्यातनं पाणी आलं आवलीच्या, तुकोबांना काही सहन नाही झालं। घरातच विठ्ठलाचं मंदिर होतं, पांडुरंग परमात्म्याजवळ गेले, विठ्ठला तिची चूक नाही रे काही, तिनेच मला प्रश्न विचारला, बायको आहे मी तुमची, रोज तुमच्या समोर वावरते, तुम्हाला दिसलं नाही का तुमची बायको एकाच रुकड्यावर संसार करते? मीच तिला म्हटलो, अगं आवले कसं सांगू तुला, इतका जीव माझा विठ्ठलावर, तुझ्याकडे जरी पाहिलं तरी त्या पांडुरंगाशिवाय दुसरं काही मनातच येत नाही, तुझ्यातही विठ्ठलच दिसतो, इतकं सामर्थ्य तुझ्या अस्तित्वात, मी काय तुला दोष देणार सांग?
तुझ्या साडीपेक्षा तुझ्या अंतकरणाकडेच माझं मन जास्त वळतं. माझ्यासारख्या फाटक्याचा संसार तू सांभाळतेस याचंच कौतुक जास्त वाटतं. लक्षच गेलं नाही कधी लुगड्याकडं की तू एकाच लुगड्यावर संसार करतेस. पण तूही कधी तक्रार केली नाहीस, पण मलाही कधी जाणवलं नाही. संसार असाच असावा, अगदी पंढरपुरासारखा. विठ्ठल कटेवर हात ठेवून उभा आहे. कोणीतरी विचारलं रखमाईला, का हो तुमचा रुसवा काढायला आला आणि देव आमचाच झाला? नाव तर तुमचं पण कल्याण आमचं. तुम्हाला तर शेजारी उभं केलं नाही, रुसलात का त्यांच्यावर? रखमाईनं सांगावं, अहो काहीही झालं तरी मी विठ्ठलाचीच याची जाण मला. कितीही संकट आली तरी मी त्याची पाठ सोडू नये हे पातिव्रात्य जपता यावं मला. तर मी बायको विठ्ठलाची, नाही तर काय किंमत आहे मला. पाठ धरली मी त्याची, सोबत काय न पाठीशी काय, शेवटी रखमाई विठ्ठलाचीच. बाप रखमा देवीवरू हे तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही आधी विठ्ठलाकडे गेलात तरी शेवटी रखमाईशिवाय पर्याय नाही. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळा नावा तो. तुम्हाला माझ्याकडे यावंच लागणार. मग मला दुःख कशाचं? मग त्याच भक्ताने विठ्ठलाला विचारलं, रखमाई तक्रार करत नाही, असू द्या, पण तुम्हाला वाईट वाटत नाही का? अहो तिचा रुसवायला काढ म्हणून नाव करून आलात, आमचे झालात. अहो रुसली असती तर काय केलं असतं? विठ्ठलानं सांगावं, विश्वास आहे माझा तिच्यावर. ती रखमाई या विठ्ठलाचा संसार सांभाळते, म्हणून तर हा विठ्ठल जगाचा संसार सांभाळायला सामर्थ्याने उभा राहतो. नाही तर त्याच्याकडे तरी कुठं बळ आलं असतं. रखमाईचीच कृपा हा संसार. बाईनं पाठराखण करावी आणि पुरुषानं तिच्यावर विश्वास ठेवावा. इतका सामर्थ्यवंत संसार परमार्थापेक्षा गोड व्हावा. लग्न नामदेव रायाचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप तामुशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग. असा संसार नशिबात यावा. काय ताकद ना दादा. मग तसंच तुकोबा म्हटले, विठ्ठला माझी रखमाई म्हणजे आवली सारखीच बघ देवा, पण आता तू सांग तिला बाहेर कशी काढू? आता तिची साडी तर तिच्या पदरात टाकली, तिलाही गरज होती, पण तिचा आप कसा राखू? देव जाणे कुठून कसं, पण त्या कणगीवर पिवळं पितांबर आलं. रेशमाच्या काठाचं, चंदनाच्या सुगंधाचं आवलीनं अंगावर नेसलं. रखमाई सारख्या दिसणाऱ्या आवली माता तुकोबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. विठ्ठलानं म्हणावं, तुकोबा मागे बघता का? आवली दिसतात कशा? पाठीशी बघावं, इतकी सुंदर स्त्री जीवनात पाहिली नाही असं तुकोबांनी म्हणावं. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं. आवलीनं म्हणावं, पापात ढकलता का? नवरा आहे तुम्ही माझा, माझ्या पाया पडता का? नाही का आवले, पाया तुझ्या पडत नाही, तुझ्या भाग्याच्या पडतोय. जिची आब विठ्ठलानं राखली, जिची लाज विठ्ठलानं राखली, जी लेक माझ्या पांडुरंगाची झाली, तिच्या चरणावर मस्तक ठेवतोय. जिचं भाग्य अलौकिक आहे. किती करतोस ना रे देवा. एवढं केलंस तरी आम्ही कृतज्ञही झालो नाही. लेकरं तुझीच, पण आम्ही तुलाच ओळखलं नाही. पाया पडतो, तुझ्या चरणावर मस्तक ठेवतो, ह्याची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी. एकदा तुझा वारकरी झालो मग काय देवा. काही नाही, कानात काही नाही सांगितलं, फक्त नाव विसरले होते तेवढंच सांगितलं. नाही तुम्ही आक कीर्तन विसरचाल, कानात सांगितलं होतं ना कानात सांगितलं होतं. तुमचं लय अवघड आहे बाबानो. नाही तर विचारा पुण्याच्याला. इतकं तुम्ही कीर्तन करणं, ट्रान्सफरन्सी राखणं लय गरजेचं आहे बाबा जिंदगीत येऊन. लोक जगू देत नाहीत, नाहीतर काय कशाचा काय अर्थ काढतील देवच जाणे. बघा लोक शांत कीर्तन केलं तरी म्हणणार काही कळा नव्हती, उभं राहिलं आणि गेलं. हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणणार काय नाही, नाचू नाचू जिरवलं. अरे कस करू, कस तर जाऊ द्यायचा महाराज लोकाला, मारीत जाऊ नका लागा, है की नाही. तुम्हा सगळ्यांचे अगदी सामर्थ्याने उपस्थितीमध्ये हा नामचिंतनाचा तास. तपपूर्ती सोहळा, श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिन सोहळ्यानिमित्त भाग्यवान माणसं आहात तुम्ही, वाशिम जिल्हा. खरंच शेगाव सारखं संस्थान कालच होतं शेगावला, कारण माझं कीर्तन तिकडेच तेलाऱ्याकडे होतं. तेलाऱ्याला भाग्यवान आहात. इतकं मी व्यासपीठावर स्वाभिमानाने सांगेल, अख्ख्या जगानं
देवस्थान कसं ठेवावं हे जर शिकायचं असेल तर ते व्यवस्थापन शेगावच्या देवस्थानाकडनं शिकावं एवढं सामर्थ्य. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे माणसं करतात, ते गजानन महाराजांचं सामर्थ्य आहे की त्यांच्या सामर्थ्यामुळे ते तेवढं घडवून येतं आणि तेवढी ताकद तिथं लागली जाते आणि ते संत तेवढी ताकद तिथे देत आहेत. अगदी सामर्थ्याने ज्यांनी अखंडितपणे या समाजाला आपल्या आवल्या बुद्धिमत्तेने जगाचा मालक समाजापर्यंत पोहोचवला, असे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त हा नामचिंतनाचा अट्टास तुम्ही एवढ्या गोड पद्धतीने करताय. पांगरीकर चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. ज्यांनी सामर्थ्याने या मंदिराला जागा दिली, हे सगळं व्यासपीठ उभा केलं, त्यांचे देखील मनस्वी आभार. संयोजक, आयोजक, नियोजक, पंच कमिटी सगळ्यांचे मनस्वी आभार. सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील मंडळी, हे सगळे स्वयंसेवक, ही सगळी तरुण मंडळी. आजही महाराष्ट्रातले 90% सप्ते हे आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या जीवावर उभे आहेत, हे आम्ही कौतुकानं सांगू शकतो. दादा पंक्ती वाढायला पोरं, पत्रवाड्या उचलायला पोरं, स्वयंसेवक मुलं, मंदिरं साफ करायला मुलं, ह्या मंडपाचं नियोजन करायला मुलं, टाळ घ्यायला मुलं. कौतुक आहे तरुणांनो तुमचं. तुमच्या संस्कारांची पावती आहे ही की तुम्ही या संप्रदायात सेवा करताय. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या. खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या सप्त्यात आहे, त्या प्रत्येकाच्या चरणावर शतशः प्रणाम. या बहिणीचा देव त्याचं कल्याणच करणार हा विश्वास आहे या व्यासपीठाचा, ज्याने खारीचा ना खारीचा वाटा या सप्त्यामध्ये सामर्थ्याने उपस्थित नोंदवला. त्याचबरोबर ज्यांच्याकडं माझं सौजन्य आहे असे गणेश भाऊ उंडाळ व सुनील भाऊ चंदनशिव, या दोघांच्या माध्यमातून ही संकीर्तन सेवा माझ्याकडे आली, त्यांच्या मनस्वी आभार. ते जास्त गरजेचे येतं नाही तर आम्ही काय येतो दादा. तसं लोक म्हणतातच, तुम्ही काय फुकट कीर्तन करता का, एवढे पैसे घ्याता, काय ज्ञान सांगता. अरे घेतो पैसे पण करतो काय विचारत जा की. मी आजपर्यंत एकही रुपये कोणाचा देणगी म्हणून घेतली नाही. जे कीर्तनाचं मानधन कमवलं, या कीर्तनाच्या मानधनानं स्वतः गुंटेवारीवर शहरात जागा घेऊन 150 मुलींची संस्था सांभाळायचं बळ माऊलींनी माझ्या आईवडिलांच्या पदरात दिलं, ते फक्त या कीर्तनाच्या मानधनावर. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे पण आपली संस्था आरशीशी आहे. आलात कधी बारशेला तर या नक्की. त्यामुळे विनंती आहे, कीर्तनकाराला जज करायचं जरा कमी करत जा, आहे की नाही. हां, विचार करत जा, माणसं कशी मरत्यात. आमच्या महिन्यातनं 2दा गाडीचा चेंडू असतो तरी आम्ही इठल इठल करीतच असतो. काय तर ताकद असो थोडीफार दादा. त्याच्यामुळे माऊलींची कृपा आहे, पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद आहे या सगळ्या मंडळीवर. ही सगळी लहान लेकरं, ही सगळी पोरं आज या वयात तू भाई त्यांना कीर्तन कळो न कळो, जगाचा बाप आयुष्यभर या लेकरांच्या पाठीमागं उभा राहतो, एवढी ताकद यांच्या इथं उभा असण्यात आहे. सगळ्यांच्या नावावर साष्टांग धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांच्याकडून माझ्याकडे ही सेवा आली असे आमचे बंधू असणारे ज्येष्ठ बंधू आमचे गणेश महाराज जटाळे, अगदी गोड सुंदर ज्यांचं गायन आहे. आमचे गणेश महाराज म्हणजे स्वभावाने नम्र, तेवढाच मनमोकळा स्वभाव आणि तेवढंच गोड गायन. जगाच्या मालकाने ज्यांना वरदहस्त दिला, अगदी कंठस्थ ज्यांच्या सरस्वती केली, आमचे सांगळे महाराज, चरणावर साष्टांग दंडवत. आमच्या महाराजांच्या सोय अगदी गोड आणि महाराज. कुणी मला विचारलं श्रीमंती बोट करून दाखवा, मी तुमच्याकडे असं बोट करून दाखवेल. याला श्रीमंती म्हणायची दादा. भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद ज्ञानोबांनी तुमच्या पदरात टाकली, अजून तुम्हाला भाग्य तरी काय द्यावं दादा. बाकीच्या श्रीमंतीपेक्षा हे वैभव फार मोठं. त्यामुळे चरणावर साष्टांग दंडवत. अगदी लहान बहिणीसारखं प्रत्येक कीर्तनात मला ही सगळी मंडळी सामावून घेतात, म्हणून कीर्तन गोड होतं. त्यामुळे चरणावर साष्टांग दंडवत शा प्रणाम आमच्या गणेश महाराजांच्या, आमच्या भागवत महाराजांच्या. त्याचबरोबर अगदी सुंदर पखावाज ज्यांनी वाजवला असे आमचे हरिभक्त परायण विशाल दादा, अगदी गोड सुंदर पखावाज वाजवला. शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद विशाल महाराज, आकाश महाराज, दोघांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड सुंदर पखावाज वाजवला. अरे थंडीत घाम येतो त्यांना, तुम्ही जरा तरी टाळ्या वाजवीत जा प्रेमानं. तुम्हाला सोपं वाटतं का दादा? हे सगळं व्यासपीठ यांना मिळवायला साधना तेवढी करावी लागते, आयुष्य घालावं लागतं दादा, हे की नाही. कुटुंबापासून लांब राहावं लागतं, ते शिक्षण पदरात पाडावं लागतं. फार मोठं सद्भाग्य या सगळ्या लेकरांचं की त्यांना हे व्यासपीठ मिळालंय. त्या कौतुक करण्यासारखी वैभवशाली मंडळी आहेत. दोघांच्या चरणावर साष्टांग दंडवत. गोड सुंदर पखावाज वाजवला दादा. आधी कीर्तनाला समोर असणारा पखावाज वाजवला. शतशः प्रणाम या बहिणीचा. आमचे माधव दादा झांबरे कोंडाळ्याचे माझे मोठे बंधू, कायम अगदी चांगल्या वाईट
दोनही काळामध्ये माझ्या कुटुंबाचा एक भाग म्हणजे माझं कुटुंब म्हणायला हरकत नाही. कारण कसं असतं, कीर्तनकार मंडळीला काही कुटुंब जोडलेली असतात आणि ती रक्ताची नाही पण भक्तीची नाती असतात. असं माझं भक्तीचं नातं ज्या कुटुंबाशी जोडलं गेलं असं आमचं झांबरे कुटुंब, माझा दादा, त्यांचे देखील मनस्वी आभार. गेली 4-5 वर्ष झालं मी त्या कोंडाळ्यामध्ये सेवा करते आणि त्याच संयोगानं अगदी वहिनींशी दादांशी जोडलेलं हे सगळंच कुटुंब, आमचं झांबरे कुटुंब, त्यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर उत्कृष्ट सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला कीर्तनाला, समरूप आवाज दिला, त्यांचे देखील मनस्वी आभार. अगदी माऊली तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये वृद्धिंगत करो. अगदी शतशः प्रणाम तुमच्या चरणावर. आणि सगळ्यात महत्वाचे तुम्ही आले म्हणून आम्ही उभे राहिले. नाही तर काय खरंय दादा आमच्यासारख्याचं, तुम्ही आमच्या येड्याचं ऐकून घेता, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. शतशः प्रणाम या बहिणीचा तुम्हाला, शतशः प्रणाम या लेकीचा साष्टांग दंडवत. स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा जोरात. वा 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 वा. अगदी गोड तुम्ही शिस्त, खरं दादा फार शिस्तबद्ध पद्धतीने बसलात तुम्ही. संयमी आणि शांत असणारा हा पांगरीचा मंडप आहे. कौतुकानं सांगेल की अखंडितपणे स्तब्धता कशी असावी, तर अगदी पांगरीच्या सप्त्यातल्या समाजासारखी स्तब्धता असावी. ज्यांनी गोड कीर्तन ऐकलं तुमचे मनस्वी आभार. सगळी सेवा गजानन महाराजांच्या चरणावर शतशः समर्पित करते. बोलता बोलता 5 मिनिटं उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.